आपल्यासोबत भाजपचे नेते प्रसाद लाड आहेत आणि ते उद्या अंतरवाली सराटीत जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे जे भेट घेणार आहेत, नेमक्या कोणत्या विषयावर भेट घेणार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया. सर, उद्या मनोज जरांगे यांची तुम्ही भेट घेणार आहेत, नेमके कोणते विषय आहेत, काय चर्चा होणार आहे किंवा मुख्यमंत्र्यांचा काही संदेश घेऊन जात आहेत का? नाही, खरं तर मनोजदादा जरांगे पाटलांनी मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं होतं की प्रसाद लाडभाऊ जर मला भेटायला आले तर निश्चित मला त्यांच्याशी चर्चा करायला आवडेल. तर त्यांच्या आव्हानाचा सन्मान करून एक मराठा समाजाचं चांगलं आंदोलन ज्या पद्धतीत त्यांनी यशस्वी केलं, त्यांचे कुठले मुद्दे राहिले आहेत, कुठल्या विषयावरती ते नाराज आहेत, कुठल्या विषयावरती ते पुन्हा आंदोलन करू इच्छित आहेत, असे अनेक प्रश्न माझ्या मनात देखील होते. आणि एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून, एक समाजाच्या चळवळीसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यासाठी त्यांनी आव्हान केल्यानंतर त्याचा सन्मान म्हणून मी इथे आलो आहे आणि उद्या त्यांची भेट घेऊन त्यांची बाजू समजून घेणार आहे. खरं तर त्यांनी जेवढे आंदोलन केली त्या दरम्यान तुमच्यानी त्यांच्यामध्ये शाब्दिक टीका टिप्पणी झाली, रोषही निर्माण झाला. आज तुम्ही त्यांना भेटा जाताय. खरं तर 30 मेला ते उपोषणाला बसतायत, त्यांच्या काही मागण्या आहेत, त्या संदर्भात ते पुन्हा एकदा उपोषणाला करतात. त्या मागण्या संदर्भात काही चर्चा करणार आहात का? खरं तर त्यांनीच हे आवाहन केलं की 23 तारखेच्या आधी जर प्रसाद भाऊ आले तर मी माझं आंदोलन मागे घेईन. त्यांनी गावागावात चाललेल्या बैठका त्यासाठी थांबवल्या आणि जर एवढा मोठा निर्णय ते घेत आहेत तर निश्चितपणे त्यांच्या आव्हानाचा सन्मान म्हणून मी आज आलो आहे. उद्या 22 तारीख आहे, मी उद्या त्यांना भेटणार आहे, त्यांचे विषय समजून घेणार आहे की कुठले विषय माननीय देवेंद्र फडणवीसांनी सरकारने पूर्ण केले आणि कुठले विषय पूर्ण झाले नाहीत, किंबहुना अर्धवट राहिले, किंबहुना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे झाले नाहीत. एकदा समजून घेतल्याशिवाय कुठलीही चर्चा होऊ शकत नाही. चर्चा करायची असेल, सरकारची चर्चा करायची असेल, समितीची चर्चा करायची असेल तर निश्चितपणे प्रथमतः तर ते काय बोलत आहेत, त्यांच्या मनात काय काय राहिलं आहे हे मी समजून घेणार. आणि माननीय देवेंद्रजींच्या सरकारने ज्या पद्धतीमध्ये मराठा आरक्षणाचा विषय केला, अनेक निर्णय घेतले जे मी परवा देखील मीडियाच्या माध्यमातून, आपल्या TV9च्या माध्यमातून जनतेसमोर ठेवले. मग ज्यामध्ये सारथीचा निर्णय असेल, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय असेल, UPSC MPSCच्या परीक्षेचा निर्णय असेल, विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचा प्रश्न असेल, राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल, मुलांना रोजगार निर्मितीचा प्रश्न असेल, व्यवसाय निर्मितीचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न ज्या माननीय फडणवीसांच्या सरकारने जे निर्णय घेतले त्याची देखील माहिती मला त्यांना द्यायची. कारण काल खरंच मी त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी देवेंद्रजींच्या केलेल्या कार्याचा गौरव देखील केला. आणि माझं आणि त्यांचं भांडण कधीही वैयक्तिक समाजाच्या कुठल्याही आंदोलनाच्या विरोधात नव्हतं. माझं भांडण त्यांचं एवढंच होतं, ते भांडण नाही म्हणता येणार, त्याला तात्विक मतभेद आपण म्हणू शकतो, की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांवरती त्यांनी वैयक्तिक आरोप केले त्या वेळेला मी त्यांच्या आरोपाचं उत्तर दिलं. आणि आजही माझी भूमिका तीच आहे, कालही भूमिका माझी तीच होती की वैयक्तिक आरोप करू नका. ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज्याला मराठा नसताना, ब्राह्मण असताना देखील या मराठा समाजाला आरक्षण दिलं, जे मागच्या 60-70 वर्षात कोण देऊ शकलं नव्हतं. 1981 साली अण्णासाहेब पाटलांनी पहिलं आंदोलन पुकारलं, ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं आणि मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला. त्यानंतर 81 पासून 2024 पर्यंत म्हणजे जवळजवळ 42 वर्ष अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले. बाबासाहेब भोसले झाले, वसंतदादा पाटील झाले, शरद पवार झाले, विलासराव देशमुख झाले, अनेक झाले. पण ते मराठा आरक्षण देऊ शकले का? तर नाही देऊ शकले. मग ज्यांनी दिलं नाही त्यांना तुम्ही विचारत नाहीत आणि ज्यांनी दिलं त्यांना तुम्ही नावं ठेवता, हे योग्य नाही. हे मी दादाला प्रत्येक वेळेला सांगितलं. गंगाधर काळकुटेंनी माझ्याशी मध्यंतरीच्या काळात अनेकदा संपर्क केला. मीही त्यांचा संपर्काचा मान ठेवून त्यांच्याशी चर्चा केली. कुठलीही गोष्ट ही चर्चेशिवाय संपत नसतं. चर्चा केली तर त्या विषयातनं तोडगा निघतो, मार्ग निघतो, कोण कुठे अडलंय, कोणाचं कुठे राहिलंय. काही गोष्टी न्यायप्रविष्ट असतात, काही गोष्टी कायद्याच्या चौकटीत असतात. त्या सोडवायसाठी त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो, किंबहुना अधिक जादा प्रयत्न करावा लागतो. आपण आंदोलन केलं म्हणजे आपला प्रश्न संपला असं होत नाही. तर दादांबरोबर उद्या ती मी चर्चा करणार आहे की कुठले प्रश्न राहिलेत ते समजून घेणार आहे. ते समजून घेऊन मग मी पुढची माझी काय भूमिका असेल ती मी मीडियासमोर मांडेन. काल परवा त्यांनी बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये त्यांनी असं समाजाला उद्देशून सांगितलं की जे हैदराबाद गॅजेट असेल त्याचा कुठेतरी फायदा झाला नाही. मुंबईमध्ये उपोषण केलं, उपोषण सोडवलं, सरकारनं आश्वासन दिलं, पण हैदराबाद गॅजेटचा मराठा समाजाला कुठलाही फायदा झाला नाही. कुणबी नोंदी शोधण्यात समिती कुठेतरी कमी पडते, किंवा अंतरवाली मध्ये जे गुन्हे दाखल झाले आहेत आंदोलनादरम्यान ते गुन्हे परत घ्यावे, ही कुठल्याही मागण्या अजून मान्य झाल्या नाहीत. त्या मागण्या घेऊन पुन्हा एकदा त्या आंदोलनाचं हत्यार त्यांनी उपोषण करणार आहे. मला असं वाटतं की आता सगळंच जर तुमच्याशी चर्चा केली तर उद्या मनोज दादाकडे चर्चेला काहीच राहणार नाही. मग मला वाटतं TV9 आणि प्रसाद लाड हीच चर्चा होईल.
त्यामुळे मनोजदादाचा देखील सन्मान केला पाहिजे. त्याच्याशी त्यांची चर्चा करून त्यांचे जे काय प्रश्न असतील, मला त्यांचे काय प्रश्न आहेत मला माहीत नाही, त्यांची माझी त्या विषयावरती चर्चा झाली नाही, पण त्यांचा सन्मान म्हणून मी इथे आलो आहे. त्यांनी दिलेल्या आव्हानाला उत्तर म्हणून, म्हणजे त्यांच्या सन्मानाचं उत्तर म्हणून मी इथे भेटायला आलो आहे. आज 450 किलोमीटर प्रवास करून आज मी त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. उद्या सकाळी मी त्यांना भेटेन, निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करेन, त्यांच्या सगळ्या प्रश्नांचं निरसन होईल यासाठी मी प्रयत्न करीन, समितीबरोबर चर्चा करीन, सरकारबरोबर चर्चा करीन. आणि निश्चितपणे मला वाटतं की एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून, मराठा समाजाचा एक मुलगा म्हणून आज पक्षांनी, नेत्यांनी मला आमदारपद दिलं. एक वेळा राज्यमंत्री राहिलो, 2-2 वेळा मी आमदार राहिलो. त्यामुळे त्या माध्यमातून जर समाजासाठी माझा कुठला फायदा होत असेल तर निश्चितपणे मनोजदादाच्या नेतृत्वात देखील मी त्याच्यासाठी मी आंदोलन करेन. हे देखील मी परवा म्हटलं होतं, मी पुन्हा तुम्हाला सांगतो. नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी भेट द्यायला जातात, तुमचे बोलणं देखील झालं असेल. उद्या तोडगा निघेल का या सर्व गोष्टीवर? आता बघू, दादाशी चर्चा करून, उद्या सकाळी चर्चा करू दादाशी, दादांबरोबर बसू, दादांनी चहा पाजली तर चहा पिऊ, चहाबरोबर चर्चा करू आणि मग जे काय होईल ते मी तुम्हाला मीडियासमोर तिथे सांगेनच. नक्कीच हे होते भाजपचे नेते प्रसाद लाड आणि उद्या सकाळी ते मनोज जरांगे पाटील यांची अंधारवालीमध्ये भेट घेणार आहेत आणि नेमके त्या ठिकाणी जे चर्चा होईल, काय तोडगा निघतो ही उद्या बघता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.